सो खरंच आजचं कीर्तन खूप छान वाटलं. तुमचं नाटकही मी जसं सांगितलं मागच्या वर्षी संगीत मृच्छकटिक हे बघता आलं. तेव्हापासून तुमचे यूट्यूब व्हिडिओज घरचे बघतच असतात, पण मला प्रवचन कीर्तन ह्या गोष्टी कुठल्या वेगळ्या मार्गाने आवडायला लागल्या. तर मला असं एक थोडीच प्रश्न होते की आजकालच्या पिढीने कीर्तन का ऐकावं किंवा का बघावं यूट्यूबवर जाऊन, हे तुम्ही काय सांगा? तर आपल्या जीवनाला जसं पैसा महत्त्वाचा आहे, सुविधा महत्त्वाच्या आहेत, तसं मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती ह्याही गोष्टी आवश्यक आहेत. त्या आत्ता लगेच कळतातच असं नाही, पण थोडी व्यासंग चालू राहिला, ऐकत राहिलं की कुठल्या तरी संकटाच्या वेळेला ती शक्ती आपल्याला आत्महत्येकडे जाऊ देत नाही, ती आपल्याला सावरायला मदत करते. तो एक भाग झाला. आणि दुसरं, सगळे ग्रंथ, शास्त्र, वेद एवढं वाचायला आपल्याला वेळ कुठे आहे? त्यापेक्षा ह्या लोकांच्या अभ्यासातून त्यातलं आपल्याला डायरेक्ट लोणी मिळतं आहे ना, की अरे अख्ख्या पद्मपुराणात काय आहे काय माहीत. पण समजा आता यूट्यूब चॅनलवरती माझं एक तासाचं फक्त प्रवचन आहे पद्मपुराणावरती, सबस्क्राईब म्हणून जातो त्या निमित्ताने. आणि मग कळतं अरे पुराणामध्ये असं काही खूप लांबचं नाही, माझ्या नित्य रोजच्या आयुष्यातल्याच गोष्टी लिहिल्या आहेत, फक्त त्या सिस्टमॅटिकली लिहिल्या आहेत की असं केलं तर ते जास्त चांगलं होईल. बरोबर. तेव्हा अशा रीतीनं म्हणजे चैतन्य महाराजांची कीर्तन असतील किंवा मकरंद सुमंतांची कीर्तनं असतील, संगीताचा एक वेगळा छान आनंद याच्यामध्ये मिळतो. एक चांगला आध्यात्मिक डिवोशनल म्युझिक ज्याला म्हणतो आपण, तेही मिळून जातं. आणि अर्थार्जनाबरोबर एक आत्मिक शांततेकडे आपली वाटचाल सुरू होते. आणि हे मनोविकारावर आपण जेव्हा बोलतोय तेव्हा एवढे वेगळे ग्रंथ आहेत आपल्याकडे, पुराण आहेत, तर ह्याच्यातनं तुम्ही मन म्हणजे काय, हे जो एक सगळ्यांना प्रश्न असतो की मन म्हणजे बुद्धी नव्हे, मन म्हणजे मेंदू नव्हे, नाही, पण मन म्हणजे काय सांगाल? याच्यावर शास्त्रांचा आता विज्ञानाने एक फार सुंदर शब्द असा वापरला आहे, बुद्धी आणि संवेदना याच्या मधला तरलपट हा मन आहे नेहमी. एक लक्षात ठेवायचं, इथून संवेदना आली ती बुद्धीपर्यंत पोचते. पण या संवेदनेने काय करायचं आहे बुद्धी ठरवेल, नाही करायचं. पण एखाद्या वेळेला त्याला मन सांगेल की ही गोष्ट अरे आता मनापासून करायची. खरं आपल्या शास्त्रात असं लिहिलं आहे की मन ही एकाच गोष्टीचं रूप आहे. म्हणजे करू का नको असतं तेव्हा ते मन, करूच तेव्हा बुद्धी, आणि मनापासून म्हणजे आधी हृदयापासून करू तेव्हा ते चित्त, मग अंतःकरण, आणि त्याला कणखरपणा येणं हा अहंकार. असं अंतःकरण चतुष्टय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. पण आधी समजा इथपर्यंत तरी नाही, तरीसुद्धा बुद्धीच्याही अलीकडचं पटल हे आधी आपल्याला एक गोष्ट मनाने जर आवडली तर आपण बुद्धीने ते जाणून घ्यायला अधिक उत्सुक होऊन जातो. बरोबर. तर मला येणारी जगातली संवेदना सगळ्या बाजूनी ती पोचते बुद्धीकडे, त्याच्यामध्ये एक जे पडाव आहे तिथे मन बसलेलं असतं. त्यामुळे ते शरीरामध्ये दिसत नाही, बरोबर, त्या संवेदनांमध्ये ते. बरोबर. आणि ह्यामध्ये मनाला भरपूर आपल्या साहित्यिकांनी किंवा संतांनी जास्त करून नावच ठेवली आहेत की मन वढाळ जसं पिकाटलं ढोरं किंवा हे. पण समर्थच आहे की जे अगदी मना सज्जना भक्तिपंथीची जावे म्हणतात, दुर्जना म्हणत. आणि शेवटच्या श्लोकात सांगतात की मनाची शते ऐकता, म्हणजे हे या श्लोक नोंदणी ऐकलेत आणि याप्रमाणे वागलेत तर मती मंदते साधना योग्य होती. एवढा तुम्ही मनावर विजय मिळवू शकता, फक्त त्या प्रोसेसप्रमाणे तुम्ही थोडं त्याचं अध्ययन करा की मनावर विजय मिळवणं तितकं अवघड नाही आहे. त्याला शेवटी त्यालाच योग्य वापरायचं, तीच किल्ली आहे. असं केलं की बंद होणार आहे, असं केलं की उघडणार आहे. दुसरी किल्ली ह्या जगात नाही आहे तुझ्याकडे. तेवढं मनाच्याच किल्लीवरती त्याचा दोष जेवढा आहे तेवढा त्याचा गुण पण आहे. त्या गुणाची वर्धनं या संत साहित्यामध्ये खूप आहे. म्हणून त्याही गुणवर्धनासाठी आपण ते करत. बरोबर. आणि आजकालच्या लोकांमध्ये सगळ्याच कुठलीही पिढी असू दे, भरपूर असं आढळतं की सगळ्यांना बिना अभ्यास करता मतं द्यायची असतात. तर त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की कुठल्या दिशेने वाटचाल करायला हवी? वाईट वाटतं अशा वेळेला. म्हणून आपण हे वैज्ञानिक दृष्टी आपण द्यावी की असं झाड लागलं की आंबे येत नाही, असं जर म्हणायचं असेल तू झाड लावून टाकू. हां, आणि मग तू ॲनालिसिस कर ना की आता जसं अमेरिकेत नाही सीताफळ पटकन, या भागात तुला सीताफळ नाही आणू शकणार. बरोबर. का आता हा एक त्याच्यामध्ये दोष आहे. पण हे फ्लोरिडामध्ये केलं तर सीताफळ घेणार आहे का? आता त्या मातीमध्ये ह्या गोष्टी मिळणार. हे करण्यासाठी तू प्रयोग तर कर. ते एक वाईट वाटतं की अपुरा अभ्यास करून माणसं मतं मांडतात. त्यापेक्षा आपण थोडं
म्हणजे आपण त्यांना अंधश्रद्धा नाही बनवत होत, आपण त्यांना विज्ञाननिष्ठ बनवतोय जास्त. बरोबर. आता ते दाणकन नाकारतायत ही अंधश्रद्धा आहे आमच्या दृष्टीने. Right. नामस्मरणाने काही होत नसतं, काही होत नसतं. म्हणजे तू करून बघ, 10-12 वर्ष राहू दे, 1 वर्ष एक नियम करून, एक मला वर्षभराने तुझ्यात काय बदल झाला हा तुला जर नाही लक्षात आला, मग तू सिद्धांत मांड. आणि मग बऱ्याच लोकांना असं असतं की आता नामस्मरण मला गुरु लाभले नाहीत अजून, किंवा हे करू का ते असं काही करू. नाही. गुरु लाभले तर उत्तमच आहे, पण नसलं तर आपल्या रामचरित मानसमध्ये तुळशीदासाने हे स्वच्छ सांगितलं. ज्यांना माहीत नाही किंवा गुरु लाभलेले नाही त्या सगळ्यांच्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम हा त्या खऱ्या अर्थाने रामबाण आहे. की कुठलंही औषध चाललं नाही की रामबाण सगळ्यांवर चालतं. तसं गुरु भेटले, त्याने कुठला मंत्र दिला तर उत्तमच आहे. मला माहीतच नाही गुरु भेटलेलं नाही तर राम नाम जपानी तुम्ही असं म्हणू शकता की मला गुरु मिळावेत आणि मला योग्य मंत्र मिळावा. एखाद्या वेळी गुरु मिळतील आणि ते वेगळाही मंत्र देतील, पण तिथपर्यंत पोहोचवण्याची तुम्हाला ऊर्जा ही अगदी प्रायमरी अवस्थेत श्रीराम जयराम जयराम नक्की देते. म्हणजे तुम्ही स्वतःही कुठेतरी स्वतःला तेवढं सिद्ध केलं पाहिजे की तुम्हाला ते मिळावे. हां, बरोबर. की जसं तुला काय आहेर भैरव राक्षी शिकायचं आहे का, आधी सारे का मग होऊ दे तुझं मग त्यांच्याकडे जा, ते देणारच आहे आहेर भैरव. नक्कीच. अच्छा. आणि एक शेवटचा प्रश्न खूप मला असं वाटतं की महत्त्वाचा आहे की एवढे वर्ष तुम्ही करताय, तुमच्या घरी म्हणजे पिढीजात हा वारसाही देखील आहे कीर्तनाचा, तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला कुठेतरी एका प्रकारे अनुभूती दृष्टांत हे येऊन गेलं असावं, तर ते त्याच्या आता प्रत्यक्ष असे दृष्टांत फारसे होत नाहीत, पण त्यावेळेला तुम्हाला ते सुचणं किंवा त्यावेळेला तुम्ही ते बोलत असताना तो परिणाम मिळणं, याच्यात आम्हाला ती अनुभूती अनेक ठिकाणी सापडते की अरे हे मी ठरवलं नव्हतं, हे असं होईल अशी कल्पना नव्हती, पण मी साधा प्रयत्न केला आणि रामरायाने तो सफल केला. ही अर्थात संगीत साधना करताना रामरायाचं तेव्हा एक ज्याला स्पिरिच्युअल एक आनंद निवारतो, त्या पदवीपर्यंत आम्ही पोचतो, तिथे गाताना पोचतो, ऐकतानाही पोचू शकतो. पण आम्ही असा आग्रह दर्शनाचा करत राहत नाही, आम्हाला ही अनुभूती महत्त्वाची वाटते आणि या अनुभूतीने आम्हाला अनेक वेळेला आनंद मिळतो. म्हणजे आजकाल आपण मॅनिफेस्टेशन ज्याला म्हणतो की हे मला वाटत होतं असं होईल आणि तसं झालं, ह्यामध्ये कुठेतरी एक दैवी शक्ती आहे किंवा डिवाईन इंटरव्हेन्शन ज्याला म्हणतो ते नक्की आहे. त्याला आपण महत्त्व द्यावं, प्राधान्य द्यावं आणि करताही आपण होऊ नये, भोगताही आपण होऊ नये, ह्या प्रकारे प्रयत्न करत राहावे. तर याच रीतीने खरंच खूप छान वाटलं तुम्ही सिॲटलमध्ये आलात, अमेरिकेत आलात आणि पुढच्या वेळेला नक्कीच आम्ही प्रयत्न करू की अजून तरुण लोकांची गर्दी बघायला मिळेल तुम्हाला अशा पद्धतीने. आणि परत एकदा खूप खूप शुभेच्छा.